नमस्कार मित्रांनो, आज वडकीच्या मैदानात असंख्य प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली मथुर आणि चिमण्या. तर आज 8व्या गटात पळाली आणि सुट्टा गट पास झाली. आपण बोलूया दादाबद्दल. नमस्कार. नमस्कार. काय सांगता आज कसं काय नियोजन झालं पहिले हे सांगा. नियोजन म्हणजे बऱ्याच दिवसांनी दादाची चर्चा चालू होती चिमण्यान मथुर पळायची. योग येत नव्हता पळायचा, आज आला, झालं नियोजन. एवढं मोठ्या मैदानात योग केला हिंद केसरी वडकीचं मैदान आणि पहिल्यांदा चिमण्या ह्या मैदानात काय पळाला नव्हता आणि मागच्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी मथुर आहे. हो. आज काय काय मनात काय आज काय गुलाला राव गाडी, फक्त गाडीचं स्पीड कसं होतं? स्पीड चांगला आहे एकदम. मथुर म्हणजे मथुराची. मथुरचं जेवढं सांगितलं तेवढं कमी. लय विषय वेगळा आहे त्या बैलाचा. बैलगाठाला थोडा कमी पळतो, सेमीला आणि फायनलला लय बैल पळणार. काय ना आपलं चिमण्याबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे. पण आज चिमण्याचं स्पीड कसं होतं? चिमण्या कोणत्या खांदी होता आज? चिमण्या डाव्या खांदी होता आणि मथुर उजव्या खांदी. हो. आज गाडी पहिल्या ह्याच्यातच पळवायचं कसं काय नियोजन झालं? ते दादा म्हणे इथं पळवायची गाडी. चिठ्ठ्या भरपूर 2-3 चिठ्ठ्या होत्या आपली. 16 मध्ये एक पावती आहे, परत 40 मध्ये बी एक आहे. दादा म्हणे इथं पळवायची, तर म्हणलं पळवा, काय अडचण नाही. किती वाजता आलेल तुम्ही इकडे? नाशिकचं एक मैदान झालं तिथं तुमच्या घरच्याच गाड्यात 1 नंबर वजीर झाला, आपला चिमण्या 4 नंबर झाला. त्यानंतर डायरेक्ट इकडचाच आला का? हा, इकडंच आला डायरेक्ट. तर काय नियोजन असेल इकडचे मैदान का परत एकदा दौरा आहे वापस? नाही, परत घरी जायचंय. ते 16 तारखेला. 16 तारखेला डायरेक्ट पुसेगावला. हो. पुसेगावला काय मोठा धप्पा आहे का? नियोजन झाले म्हणायचं. हा, नियोजन झाल्यासारखेच आहे. काय सांगता इथल्या मैदानाच्या फाट्या वगैरे आयोजन नियोजन कसं आहे? आयोजन नियोजन म्हणजे एकदम एक नंबर आहे सगळं. कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये का बा ही कमी तरता आहे. सगळं पटांगण आहे. बैला थांबायला, त्याला सुट्टीला, त्याला जागा बी एकदम व्यवस्थित आहे. काही अडचणी. पाटऱ्या बी म्हणजे एकदम सवान पाटी आहे. कोणत्याच बैलावर पाटी नाही, लेवल रस्ता एकदम लेवल. आणि आज मथुरच्या गाडीवर ड्रायव्हर कोण बसले? आपले छोटू भाई छोटू भाई हिंद केसरी. द्यावर त्यांच्याकडे 1 मिनिट. तुमची ओळख सांगा एकदा. असंख्य अख्ख्या महाराष्ट्राला आता माहीत झाले, आणि एकदा ओळख सांगा तुम्ही. माझं नाव छोटू ड्रायव्हर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. काय सांगताल आता मथुरच्या गाडीवर बसला, चिमण्याच्या मथुरच्या गाडीवर तुम्ही पहिल्यांदाच बसला असताना? हो. काय काय भावना होते आज? कसं वाटलं? भावना काय आता म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले 2 नंदी असे त्यांना देव समजले जातात. एक बकासूर आणि दुसरा मथुर. आणि आज तो आपल्या हाताखाली आपल्याला हाकायला भेटलं म्हणजे आज आपलं बैलगाडी क्षेत्रातलं ड्रायव्हिंग पण म्हणजे पूर्ण झालं. म्हणजे एवढे दिवस जे स्वप्न होतं, स्वप्नच म्हणता येईल. हो. मथुरच्या गाडीवर भरपूर जणांचं स्वप्न असतं बसायचं. भरपूर प्रत्येक ड्रायव्हरचं स्वप्न राहतं का मी बकासूरच्या, चिमण्याच्या, मथुरच्या अशा बैलांच्या, नंदींच्या गाडीवर कधी बसायला चान्स. ते आज पूर्ण झालं. आपलं आज स्वप्न पूर्ण झालं सारखं. काय गाडीला स्पीड कसं होतं आणि काय कसं काय? फार चांगला लागला गाडीला. गाडी जुळून पळाली, काही आहे विषय काही विषय नाही. चिमण्याबद्दल काय सांगतो? चिमण्या कसा पळतोय? चिमण्या काय एक लंबी रेसचा घोडा आहे. ते 3 फेऱ्यातला म्हटलं. 3 फेऱ्यातला. आणि शंकरपटात पण तेवढंच जोरदार. शंकरपटात बी तेच. कुठं घाला ते घोड्यागतच गती लाव. घोड्यागत गती. काय त्याला आज मथुर भरपूर दिवस अशा मोठमोठ्या मैदानातच दिसतो आणि असंख्य महाराष्ट्राला नाही का एक म्हणत होती की ही जोडी पळावी चिमण्या आणि मथुरची, आणि भरपूर चर्चा पण चाललेली, आणि आज ती पळाली आणि तुम्ही पळावली. फॅन फॉलोअर्सचं म्हणणं होतं जसं का चिमण्याची मथुरची गाडी पळावा, आणि त्यांची आज पूर्ण भावना पूर्ण झाल्यासारखं असं वाटतंय आपल्याला. आणि एकदा म्हणता येईल का चिमण्याने तुमचं स्वप्न पण पूर्ण केलं मथुर सोबत पळावायचं? एकदम ओके. आपलं म्हणजे आज आपलं स्वप्नच झालं, असा काही विषय नाही राहिला. इकडे काय सांगताल महाराष्ट्रात इकडं आला की ह्या भागात ड्रायव्हर म्हणा किंवा नंदी म्हणा जास्त प्रेक्षक पण असतात आणि लवकर जास्त प्रेक्षक बी नाही आणि प्रेम पण संपूर्ण इथे म्हणजे इकडे आल्यावर सगळेच प्रेम करते आपल्यावर, बैलावर पण आणि आपल्यावर. पण जेव्हा मोठमोठ्या गाडीवर बसलं जातं तेव्हा म्हणता येईल का की तुमची ओळख वरवर पर्यंत पोहोचली जाते, तेव्हा ड्रायव्हर ओळखलं जातं? आता सुरुवातीला काही लागायचं नाही, पण असं आता वाटतंय का आपण वरच्या स्टेज मध्ये धकू राहिलो सध्या. काय सांगताल सगळ्यांचं श्रेय कोणाला जाते? आता सगळ्यांचं श्रेय तर सगळं मित्र परिवाराला द्यावं लागेल. म्हणजे ते सोबत आहे आणि टीम आपली त्यांना द्यावं लागेल.
ते सोबत असले तर आपण काय करू शकतो, ते नसले तर आपण काय करणार. चला तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.